दिवा शहरात वाढत्या शहरीकरणामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी शिवसेना शहरप्रमुख रमाकांत मडवी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक ॲडव्होकेट आदेश भगत यांनी सहाय्यक आयुक्तांकडे दुकानदारांना दुकानात कचरापेटी ठेवण्याचे निर्देश देण्याची लेखी मागणी केली. या मागणीची दखल घेत ठाणे महापालिकेने दिव्यातील दुकाने, हॉटेल, स्नॅक्स कॉर्नर आणि व्यावसायिक आस्थापनांना लेखी सूचना देण्यास सुरुवात केली. दिवा ही परिसरातील प्रमुख बाजारपेठ असल्याने येथे मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची वर्दळ असते. मात्र अनेक दुकानांमध्ये कचरापेटी नसल्यामुळे ग्राहक आणि व्यापारी रस्त्यावर कचरा टाकतात. त्यामुळे अस्वच्छता वाढत असून आता दुकानात कचरापेटी ठेवणे आवश्यक करण्यात आलं आहे. नियमांचे पालन न केल्यास संबंधित दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. ॲडव्होकेट आदेश भगत यांनी व्यापारी आणि नागरिकांना स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. दुकानाबाहेरील कचरापेटी उपलब्ध असल्यास नागरिकांनीही कचरा त्यातच टाकावा आणि रस्त्यावर कचरा फेकणे टाळावे, असे त्यांनी म्हटले. महापालिकेनं मागणी मान्य करून कारवाई सुरू केल्याबद्दल ॲडव्होकेट आदेश भगत यांनी प्रशासनाचे आभार मानले असून नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छ दिवा सुंदर दिवा हे उद्दिष्ट नक्कीच साध्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. स्वच्छतेचा प्रश्न हा प्रचंड प्रमाणात गंभीर झालेला आहे. पालिका प्रशासनाने योग्य तो कचरा संकलन केला पाहिजे अशी आमची नेहमीच मागणी राहिलेली आहे. परंतु ही प्रशासनाकडे आपण अपेक्षा करत असताना एक दिवावासीय म्हणून आपण सुद्धा या स्वच्छतेकडे एक पाऊल पुढे उचललं पाहिजे. यासाठी मी आमचे सन्माननीय शिवसेना शहर प्रमुख रमाकांतजी मडवी यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतंच सहाय्यक आयुक्त यांना पत्र दिलं होतं की दिवा शहरातील जे दुकानदार आहे, हॉटेल्स आहेत, स्नॅक्स कॉर्नर आहेत, या सर्वांना आपल्या दुकानाबाहेर एक छोटीशी कचरापेटी किंवा डस्टबिन ठेवणं बंधनकारक करा, जेणेकरून त्यांच्या दुकानात साठलेला कचरा हा रस्त्यावर येणार नाही. आज आपण बघितलं तर बहुतांश दुकानात साचलेला कचरा हा रस्त्यावर आणून टाकला जातो. तोच कचरा रस्त्यालगत असलेल्या गटारांमध्ये जातो आणि गटार तुंबण्याच्या घटना वारंवार घडत असतात. यासाठी दिव्यातील प्रत्येक दुकानदाराला आपण सूचित केलं पाहिजे अशी मागणी आम्ही सहाय्यक आयुक्तांकडे केली होती. आज आपण पाहिलं असाल तर ठाणे महानगरपालिकेने एक सूचना काढत तसं एक लेखी पत्र दिव्यात शहरातील सर्व दुकानदारांना देण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की आपण आपल्या दुकानाच्या बाहेर दुकानात एक छोटीशी कचरापेटी डस्टबिन ठेवलं पाहिजे. आपण जर तो कचरा आपल्या दुकानात साठलेला कचरा जर आपण रस्त्यावर टाकाल तर आपल्याला दंड आकारला जाईल असं त्या पत्रात म्हटलेलं आहे. याशिवाय ज्या गृहनिर्माण सोसायटीज आहेत त्यांना सुद्धा या पत्रकाद्वारे आवाहन करण्यात आलेलं आहे की आपण सुद्धा आपल्याकडचा कचरा हा वर्गीकरण करून ठेवला पाहिजे. हे निश्चितच महापालिकेने घेतलेले एक सकारात्मक पाऊल आहे आणि एक दिवावासीय म्हणून मला देखील आपल्याला आवाहन करायचं आहे की एक दिवावासीय म्हणून आपण देखील आता स्वच्छतेकडे एक पाऊल पुढे उचललं पाहिजे. दिवावासीय म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे की जेव्हा जेव्हा दुकानातून साचलेला कचरा आपल्या रस्त्यावर दिसेल तेव्हा आपण त्या दुकानदारांना किंवा महापालिकेला कळवलं पाहिजे किंवा आम्हाला कळवलं पाहिजे की जेणेकरून ही जी प्रथा आहे, वाईट प्रथा आहे रस्त्यावर कचरा टाकण्याची, बंद होईल. मी ठाणे महानगरपालिकेचे आभार मानेल शिवसेना परिवारातर्फे की आपण देखील एक सकारात्मक पाऊल उचललंय. आमची जी मागणी होती ती मान्य करून आपण आज सगळ्या दिवा शहरात हे पत्रक काढलेली.